कथा अण्णा भाऊंची मी दावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी दावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. रंगड्या बोलीचे ग्रामीण बाजाचे, खेड्या पाड्याची निधड्या चालेचे. रंगड्या बोलीची ग्रामीण बाजाची, खेड्या पाड्याची निधड्या चालीची. गाऊ कृष्णेची शान देऊ कृष्णेला मान, गाऊ कृष्णेची शान देऊ कृष्णेला मान. आज कथेची छक्कड मी गायली व कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी दावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. माणसं असून मुक्या जनावराचं जीवन जगावं लागतंय आपल्याला. आपल्या जमातीतल्या एका दोघांनी आलो केला असं, पण त्याची सदा समजा जमातीला दिली या. बरं जातो. आणि हे बघ, कामावर ठेवलं तर नाही म्हणू नगस. काम मिळालं तर सोडायचं नाही बरं का. अरे नाना, काम काय करायला लागल हे बघितलं पाहिजे ना. अरे निळू, माझ्या शेताची राखण तू करायची आता, चालेल ना? होय करतो. वर्षाला तुला 2 जोडी धोतर, खंबीस, वाणा, 2 पायली ज्वारी देणार बघ, चालेल ना? होय चालेल की. कारण तुला हातात चाकरी धरली म्हणत्यात. होय धरली या. तुम्हासनी काय त्रास? तरास रामास तरास द्यायचा, अजून जन्माला यायचं आहे. काय त्यांच्या मनात आहे ना ते समजना. हो, त्यानं वाटणी मागितली, मी वाटणी बी दिली. आता आणखीन त्यांना काय पाहिजे समजतच नाही बघा. चल रे बाबाजी. काय झालं? अरे मी समधी हकीकत सांगितलंय. बरं केलं सांग. बाबाजी, या चिमाजी पाटलाला आणि त्या रामा सुताराला चांगला हिसका दाखवला पाहिजे बघ. पण तो कसा? काहीतरी युक्ती लढवावी लागणार बघ. काय लढवणार? तो एक काम करशील? कंच? मी हाजरीला गेल्यावर तो माझी घोंगडी पांघरून मळ्याची राखण करायची. तुला बघून ती शेतात यायचे नाही बघ. आजपासूनच तसं करूया. हा चल मग. दोन चार भाकरी आणि थोडं कोरडेस बांधून दे. कुणासनी पाहिजे? बाबाजीला. अगं मी हाजरीला गेलो ना की तो माझं काम करतो या. असं का बरं? वाईच भानगिडी व्हायला लागली ती. कंचा कवा बोलला नाहीसा? अगं तो घोर करशिला म्हणून नाही बोललो. दडून ठेवल्यानं बी गोर काय कमी होणार आहे वे? अगं तसं नाही. ते भीमाजी पाटील आणि ते चिमाजी पाटील यांची दुश्मनी वाढायला लागलेली. तसं भीमाजी पाटील भला माणूस, सरळ चालीचा, त्याचं मन बी साफ आहे. पण तो चिमाजी पाटील लय तीर फाकडा आहे. काय करतोय काय तो? करतोय काय? अगं म्या भीमाजी पाटलाचं शेत राखायला घेतल्यापासून त्याचं डोसकं फिरलंय. व काय त्याचं घोडं मारलंय हवे? म्या त्यांचं घोडं नाही मारलंय, पण त्याचं घोडं मला बघून आचकतंय. म्हणजे? अगं म्हणजे चिमाजी पाटील आणि त्याच्या माणसासनी भीमाजी पाटलाच्या शेतात चोरी करता येत नाही. ते घाबरतात मला. हाच माझा वाघ तसा. अगं वाघिणीच्या पोटी वाघच जलमणार नाही. मी काय वाघी नाही वे? मग बाय माणूस असून बी काठी कसली फिरवतीचा. सटवाईने आपल्या जमातीच्या कपाळावर लढणंच लिवलेलं आहे. होय, लढणं लिवलं तसंच गरिबी पण लिवलेली आहे. निळू, गरिबाच्या नावानं का म्हणून बोट मोडायची?
पोटापुरतं मिळालं की गरिबी पळून जाती या. आहे तुझं डोसकं चांगलं आहे. मला कळलं तुला काय सांगायचं आहे ते. काय सांगायचं? काय कळलं सांग बरं. माणसानं हाव कधी करू नये. होय होय बरोबर आहे. हाव धरलं की भीमाजी आणि चिमाजी पाटलावाणी होतं या. ढीकभर हाय खाया आणि पोट नाही जिराया. खरं आहे खरं आहे. बरं आता मी निघतो. बाबाची वाट बघत असेल माझी. भाकरी बांधून दी. तो बी भुकेलेला असेल. होय देते. ठीक आहे. आणि तो बी जेवून घे आणि माझं घोर करू नका. बर बर. येतो म्या. पोर माझं लय ढाण्या वाघ हाय. पर तो चिमा पाटील लय वंगाळ हाय. कधी घात करल त्याचा नियम नाही. पण काळजी नाही करायची. आई वारनाई आमच्या पाठीशी हाय. दादा असले तुमच्या तिरपागडे मागण्यानेच कटाळून मी घर सोडून गेलो. घर सोडलं नाही, फोडलं पण फोडलं. ऐक कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. राम राम नाना. राम राम. रानात निघालो वाटतं. वय हजेरीला गेला होतास का? वय गेलो होतो की. अरे तू हजेरीला गेला तिकडं रानात कोण आहे र? हा चिमाजीची माणसं गडबड करत्यात असं कानावर आलंय बघ. वय खरं आहे ते. पर म्या बी एक युक्ती केली या. काय एकटी केली? म्या बाबाजीला रानात राखणीला बसवलंय हा. आणि त्या चिमाजीच्या माणसांवर नजर ठेव म्हणून सांगितलंय त्याला. अरे वा झॅक, हे चांगलं काम केलंच बघ. नाहीतर तो चिमाजी लय उलट्या काळजाचा माणूस आहे बघ. वय खरं आहे ते. हा चिमाजी काय, अरे भीमाजी कुठं आणि तो चिमाजी कुठं? बरोबर आहे खरं आहे ते. भीमाजी म्हणजे उजीड आणि चिमाजी म्हणजे अंधार. एकदम बरोबर. पर नाना भीमाजी पाटलानं चिमाजीच्या मनासारखं समज केलं. पर मग ह्यो दुश्मन दावा का बरं? समज डोकं चिम्याचं नाही, त्याच्या बायकोकडची माणसं हे समज खेळ करतात. पर मग चिमाजी पाटलानं स्वतःच डोसकं वापरावं की नाही? हा बायको पुढं कोणाचं डोसकं चालतं का? म्हणजे चिमाची बायको देखणी आहे ना व, गोरेपाद परमानात काळ. तीच तर आग लावतीया आणि तिच्या बोटावरती हा चिम्या नाचतोय. अरे भार डारकाळी फोडतोय आणि बायको पुढं. बायको पुढं काय? नाना हा वाईच कळलं असं सांगा की. अरे दिवा कसा असतोया? कसा म्हणजे? अंधारामध्ये झॅक दिसतोय का नाही? होय त्याला हात लावला तर कळतंय की. तसंच असतं देखण्या बायकोचं. नाना पुतळा मोठा केला तुझ्या डोक्यात नाही घुसलो नाही बा. पुढं सांगेन कवा तरी उलगडा करीन त्याचा. बर पर आता काय पर आपली हाजरी कवा बंद होणार? लय मोठासा सवाल केला बघ. पण म्या काय म्हणतो, आपला काय अनियम नसताना आपण हे असलं गुलामीचं जीनं कवर जगणार? आपण काय माणसं नाही? नाही आपण माणसं नाही. मग आपण वाघ आईसा वाघ. म्हणून तर ही गोरी माकडं भेट्यात आपल्यासनी. अरे कायदा आडवा येतोय नाही तर. नाना माझ्या डोसक्यात काय आहे ठाव आहे का? काय? आपण समजी आपलं गारानं पंताकडे सांगू, ते काहीतरी करतील. पंथात सर्व काही ठाव आहे, पण त्याची बी काही चालत नाही.
सरकार त्यासनी पाण्यात बघतोया. खरं का काय? पंत बंडवाल्यांनी मदत करतात ना, हे सरकारला ठाव आहे. त्यांना संशय आहे, हे माहित आहे मला. मग हे सरकारच तुडवलं पाहिजे बघ. अरे मासनी बी ठाव आहे. त्यासनी 1-2 माणसाचं काम नाही, लई माणसं लागतात त्यासनी. आता भीमाजी पाटील आणि जिमाजी पाटील हे दोघं भाऊ आहेत का नाही? माहिती की? दोघं पण एक दुसऱ्याच्या विरुद्ध लढत बसलेत का नाही, तंटत बसलेत का नाही? असंच समधीकडे आहे म्हणून तर ही गोरी माकडं आपल्यावरती राज्य करतात रे, राज्य करतात. खरं आहे. तू रानात निघालायस ना? होय. जा, बाबाजी एकटा असल, जा रानात तू. होय होय. हा, ही हाजरी बंद झाली पाहिजे. होईल सगळं. ही हाजरी बंद झाली पाहिजे. इंग्रजांना. कपाळ बुक्का नाकात कुराड जरा वेगळंच दिसतंय ना. वय वय जरा वेगळंच दिसतं या. कुऱ्हाडीने फक्त माणसंच मारायचे नसतात चिमाजीराव. दादा मी तुमच्याशी बोललो नाही. चिमाजीराव, लय पावसाळा बघितला आम्ही. हा, आम्हाला समजतंय तुम्ही काय बोलता ते. तुम्ही उगाच अंगावर ओढून घेताय. अहो थोरलं मान आम्ही आमचंच बोलत होतो. आम्ही अरे तुझं नाव किती चांगलं आहे रे. हा, राम. वागतो रावणासारखा. अरे तो रावण तरी बरा म्हणायचा. तरी सीता पळवली पण तिच्या अंगाला हात नाही लावला. अहो मालक मी काय करतो या. तू काय करतोय? समजा गावासने ठाव खाय तर चालेल तर. दादा उगाच इतभर डपलेला हातभर उपसू नका. चिमाजी, ते तुझा थोरल्या भावासारखा आहे. थोरला भाव बापासारखा असते, समजले का? कोण नाही म्हणतंय या. तू तसा वागत नाहीसा. मी कसा वागतोय मग? तुझ्या जीवाला विचार. काय विचारू? मी काय चुकीचंच केलं नाही तर काय विचारू? तुझ्या डोळ्यावर झापडा आहे ती. तुला ते आत्ताच समजायचं नाही. दादा असले तुमच्या तिरपागडे मागण्याने कटाळून मी घर सोडून गेलो. घर सोडलं नाही, फोडलं पण फोडलं. म्या मनावर नाही घेतलं. धाकट्या भावासारखा मुलगा म्हणून सर्व सोडून दिलं. तुझ्या मनासारखं केलं. हे असलं काय बोलू नका. हा, तुम्ही काय उपकार बिपकार केलं नाही सा. हा, आपल्या बापाचं इनाम होतं आणि इस्टेट बी त्याचीच होती. माझा मला वाटा दिला. त्यात काय उपकार केलं नाही सा काही. त्या काय वेगळं काय केलं नाही सा तुम्ही काय. हा, आणि माझं इनाम मला दिलं, वाटा हिस्सा दिला मला. तुमच्या ताटाचं तर मी काय घेतलं नाही ना. चिमाजी, हे तुझी घमेंड आहे. हे वागणं बरं नाही. खरं खोटं समजा देवाला ठाव आहे. अरे समजा देवालाच ठाव असतं या. हा, असू दे असू दे. एक सांगतो आता, झालं ते झालं. आता वाद वाढल असं काय वागू नकोस. जरा माणसात ये. गावचं हसवील असं काय करू नकोस. माझ्या रानाची नासाडी कोण करतंय मला ठाव आहे. कोण म्हणतंय आम्ही? मला समजा ठाव आहे चिमाजी. दादा मी बघतोय वाटणी झाल्यापासून तू माझा वैरी झालायसा. हा, अरे कंच बिहाळ माझ्यावर घेतो, याला काय म्हणावं? पांडुरंगा, बघ रे बाबा, खरं खोटं समजा तुला ठाव आहे. माझं काय चुकलं असेल तर मला माफ कर. त्याला मला सुखात जगू द्यायचं नाही. त्याला मी त्रास देणार, त्याची झोप पार उडवणार. त्या मायला त्या निळ्यामुळे अगं आडलंय ना. तो मध्ये आहे तो पण आपल्याला काय बी करता येणार नाही. रामा, तू निळ्या हाजरी लावतो ना? काय की बा हजेरीच्या येळेला मी शेतातच दिसतो या. अरे मग त्याला माफी तर मिळाली नव्ह ना? ते काय ठाव नाही. अरे मग तो शेतात राहून कशी काय हजेरी देतोय तो? तेच तर कळणं झालंय. माहिती काढा. मग तुम्ही काय करतायसा? होय 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 मालक. पण म्या काय म्हणतो ते ऐका. म्या काय म्हणतो, आपण
कृष्ण काठाची दौलत मी पाहिली, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. आमचा दादा एकदम जगाचा वेगळा माणूस होता. हे आलं बघा. अरे काय निळू माणसं बी वळकी ना का? अरे राम राम भीम राम काय करावा का नाही? अरे राम राम बिमराम करा, तू कोण आहेस र? हा? अरे पाटील आहे का कुलकर्णी आहे तू? अहो मालक मी तुम्हाला नाही बोललो या. पण तो माझ्या संग आहे ना व? तुझ्या संघ म्हणजे तू काय निवडलं इकत बिकत घेतलं का काय? नाही म्हणजे त्याच्या संघ कोणी बोलायचं नाही होय तू नको बोलूस. का? समजा घराचा विस्फोट केलाय तू, तेच लय झालं. आणखी गावात आग नको लावूस. दादा मी कशा पाय आग लावू? रामराव, तुम्हासनी राम राम हातच घालायचा की गावाबाहेर? नाही राग आला का? अरे आमासनी कशाला राग येईल? तुम्ही मोठी माणसं, तालेवाराची सोबती तुम्ही. तुम्हासनी दबून राहावं लागल आमासनी. हे तुम्ही थांबा जरा. दादा भेटलाय ना तर आम्ही बोलून घेतो काय बोलायचंय? काय बोलायचे. ते महाराणाच्या जमिनीचं कवा बघणार? काय बोलायचं तिचं? काय बघायचं म्हणजे ती विकून आमची वाटणी टाका. म्या तुला सांगितलेलं आहे की ती जमीन आपली नाही, ती आपण गावाला कुराण म्हणून दिलेली आहे. अरे गावाला दिली म्हणजे आपलीच आहे ना व. नाही, ती आता साजूर गावची झालेली आहे. आणि एकदा दिलेलं दान परत आपल्याला माघारी घेता येणार नाही. ते आपलं घराणं नाही. तू तुझी लाज आबरू टाकून दिलेली आहेस. मला तसं वागता येणार नाही. म्हणजे मी काय चुकीचं वागतोय का काय? अरे ते तुझ्या जीवालाच विचार. म्या तुझा थोरला भाऊ, थोरला भाऊ हा बापासारखा असतोय, तरी तू माझी दुश्मनी मांडलीस. मी तुझं काय वाईट केलं? मी तुझं काय वाईट केलं रे? हा? अरे वाटणी करून घेतली म्हणजे मी काय वाईट झालोय? तसं नसतं केलं ना तर सगळ्या जमिनी तूच लाटल्या असत्या. चल निळू, त्यांच्याशी बोलायचं म्हणजे ढोराने कसाला शानपट शिकवल्यासारखं आहे. आता मला कसाय म्हणलास का काय? दादा तुला मी चांगलं ओळखलेले आहे. कपाळावर जसं काळा बुक्का लावतोस ना तसं तुझं मन आहे. समजा जमिनीची वाटणी करून घेतल्या म्हणून बरं, त्या सगळ्या जमिनी तू गिळल्या असत्यास तो. अरे जिबेला हाड आहे की नाही? थोरल्या भावासंग असं बोलते तोय? रामा आता बघा दोरखंड वाढणार बी आम्हाला गेल्यानं शिकवायला लागले असा. चिमाजीराव तिकडे जाऊ नका. अहो दोरखंडा संघ केरसुने बी करतोय आम्ही. कावा तुमचा वाडा झाडून काढील तुम्हाला कळायचं बी नाही. अहो मान खाली ठेवून मान देतो या. मानाने घ्या, नाहीतर मी मानवर केली ना तुमची मान ताट राहायची नाही. चांगला दडायला लागलास की आम्हासनी. हा काय समजायचं ते समजा. अरे बघून घेईन. अरे चालल कवा बी. चला मालक. मालक यो निळ्या लईच माजला या. उतरावं लागल, याचा माज बी उतरायला लागल. निळू, हे निळू बाहेर ये जरा. राम राम साहेब. आम्ही तुला अटक करायला आलोय. पण माझा गुन्हा काय साहेब? शिवाजी पाटलांचा मेंढा तू चोरलायस आणि एवढंच नाही तर त्याला कापूनही खाल्लास. असं कोण म्हणतंय? शिवाजी पाटलांनी तशी तक्रार दिली आहे, म्हणून त्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही त्यांच्या मळ्यावर गेलो होतो. तिथंच पुरावा सापडला आम्हाला. परत्यो मेंढा म्या मारला हे कसं? तू साहेबांना प्रश्न विचारू नकोस. चल आमच्या बरोबर. हात पुढे कर. हात तसा पुढे करणार नाही म्या. म्हणजे साहेब
या चिमाजीचा आणि त्याच्या भावाचा वाद आहे. म्या पोटा करता भीमाजीची चाकरी करतोय म्हणून यानं माझ्यावर आळ घेतलाय खोटा. म्या कशाला तो मेंढा मामा चोरल. होय साहेब, माझा लोक तसा नाही. आम्ही गरीब माणसं आहे ती, पर चोर नाही. मग सरकारनं तुमच्या जमातीला हजेरी का लावली? काही येड लागलंय त्यांना? आमची जमात चोऱ्या करतीया म्हणून तुमच्या सरकारनं हजेरी नाही लावलेली. मग तुमचं सरकार आमच्या माणसांनी भीतया म्हणून हजेरी लावलेली हाय. तुमच्या सरकारला दावं लावायची ताकद आहे आमच्या जमातीत. बघा बघा कशी बोलतीया. चिम्या, माझ्या आईला आरुतुर करू नकस. काय करशीला? अशी करशीला? हो बाई, काय करताय तुम्ही? पोलिसांसमोर मारामारी करतात? तो बाई माणसासनी कसं बोलतोय ते तुम्हाला दिसत नाही का? ही जमात आहे ना, लय गरीब आहे, लय माजुरी. चिम्या, काय बोललास? पुनिंदा बोल. माजुरी काय? ऐक आई, चिम्या, मी सोडणार नाही तुला. आहे चिम्या. माझ्या आईला मारले नाही. सोडणार नाही तुला. आम्ही कष्ट करून जगणारी माणसं, दोर दोरखंड केरसुन्या बनवून पोट भरणारी माणसं, दुसऱ्याच्या शेतात रक्ताचा घाम गाळणारी माणसं. गरिबी बिगार आमच्याकडं हाय काय? आमच्याकडं काय बी नाही तरी आमचं जिणं मुश्किल करतात ही दौलत असलेली माणसं. चिमाजी पाटलानं बी हेच केलं. त्याची दुश्मनी त्याच्या भावाशी होती, पर त्यानं मला डोळ्यात धरलं. माझ्या डोळ्यात देखत माझ्या आईला मारलं. माझ्या आईचा काय गुन्हा? होय, या सवालाचा जबाब कुणी बी देणार नाही, कुणी बी देणार नाही. आणि जवळ जबाब मिळत नाही तवर मी ही कुऱ्हाड खाली ठेवणार नाही. कथा अण्णा भाऊंची मी तावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी तावली हो, कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. रंगड्या बोलीचे, ग्रामीण बाजाचे, खेड्या पाड्याची निधड्या चालेचे. रंगल्या बोलीची, ग्रामीण बाजाची, खेड्या पाड्याची, निधड्या चालीची. गाऊ कृष्णेची शान, देऊ कृष्णेला मान. गाऊ कृष्णेची शान, देऊ कृष्णेला मान. आज कथेची छक्कड मी गायली व कृष्ण काठाची दौलत मी पाहिली. कथा अण्णा भाऊंची मी दाबली हो, कृष्ण काठाची दौलत